झालं की तो हॉल ठेवूया, ही रूम ठेवूया एक, वरती 2 रूम आता झालेले ते पण प्लास्टर करून पूर्ण क्लीन करायचे. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस पेंटमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते. इथे आहे आरव, इथे आहे बसलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत सुळ्याला सासरी. आता कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की आम्ही येऊन पोहोचलो, मग थेट कोवाडला गेलो अगोदर, जिथं फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे सगळं घेऊन आता सुळ्याला चाललेलो आहोत पूर्ण. आणि तिथे आता बघूया काय काय, परत संध्याकाळी रिटर्न यावं लागणार आहे कारण थोडंसं आता घरचं काम वगैरे सुळ्या म्हटल्यानंतर बघू. चला आलो आपण आता सुळ्याला. टरबूज पडेल नाहीतर मग आपला टरबूज होईल. बाबांसाठी आणलेला टरबूज. डिकी ओपन कर. डंग डंग डंग. काय पडलं? तू काय बसतोस ह्याच्यावर? इकडून चल, इकडून नाही रे. त्यांना सांगून ऐकतात ते. हे पण यांचं पण घर काढलं. होय, काकूचं ते काकू आहे तिकडे. आणि हे आपलं घर. वरती बघून ये. चल वरती बघून या ना. जाऊया की. मला बघायचं एकदा. आपलं घर जुन्या घरावरून मॉडर्न घर होणार आहे पप्पा. आपल्या घर जुन्या घरावरून मॉडर्न घर होणार आहे. चलो मी पण येऊ. मी पण सगळंच घे. हे आमचं किचन. आता सगळं किचन कम बेडरूम, बेडरूम कम काय देवघर. हे मी कधीच नाही बघितलंय. हे आहेत ना, फळ्या आहेत ना. होय, आता बांधकाम झालंय पूर्ण त्याच्यावर. नाही, त्याच्यावर काहीतरी घालून घ्यायला पाहिजे अजून. ते हे करायचंय की कार्पेट लावायचंय की. नाही आहेत, फळे आहेत. काका दिसतात इकडून. काय नाही. पप्पा ते काका दिसतायत. हे काचामध्ये ठेवलं. मी टॅप खालीच ठेवून आलोय पप्पा. असू दे की. सिंगल फळ्यांच्या वरती कसं हो काय हे. अरे मध्ये सपोर्ट आहे की त्याला, काय प्रॉब्लेम नाही. नाही. सपोर्ट थोडा खरं तरी बी भिंतीचा आहे मला. नाही काय प्रॉब्लेम नाही. सपोर्ट आहे का भिंतीचा? हा, ते वगैरे इथं सपोर्ट आहे का भिंतीचा? भिंतीचा नाही आहे. हा, त्या साईडला त्याला हे आहे. काय अँगल? हा, तुळी आहे की. पण मध्ये मध्ये. हा होय, ठीक आहे. ते काय तुला असं वाटलं इथनं इथपर्यंत एक आहे. हे बघ, इथे एक तुळी आहे, इथे एक तुळी आहे आणि इथे एक आहे. तरी झाले बऱ्यापैकी उंच झाले ना. झाले की. खिडकी लई छोटे ठेवला त्याला. ते म्हणायला लागलं त्याचा वरचा बोजा सांभाळणार नाही म्हणून ते हे ना सगळे आले की लाईट बीट व्यवस्थित लावून घ्यायला पाहिजे फक्त. पप्पा ना येस. पप्पा म्हणजे तुझी इच्छा होती ना अशी खिडकीच्या इथं बसायची. झाली की कम्प्लीट. प्लास्टर करून घ्यायला पाहिजे. ते पण घेणार. आता इकडे काय करायचं फिरून? हेला हा, काय आरोसाठी घसरगुंडी. एवढं चढायचं काय? हे सगळं व्यवस्थित करून प्लास्टर करून ना, कलर बिलर मारून. हे प्लास्टर करेल ग खालचं. तो ते भिंत कशी काढणार? भिंत नाही काढू शकत ना तो. हा, ते वरचं प्लास्टर करणार तो. हे पण सगळं प्लेन होतेच, काय ना काहीतरी करता येईल. माझ्यासाठी घसरगुंडी बनव त्यापेक्षा. पण बऱ्यापैकी चांगलं झालं. फक्त हे व्यवस्थित क्लीन करून. तर हे असं आहे, म्हणजे हे एवढं होतं पहिलं. एवढंच की. हे काय आणि उभं पण राहता येत नव्हतं आणि सगळं खराब होतं. मग आता काय केलं, इथनं ही उंची वाढवली. हे असं होतं इथपर्यंत. एवढंच होतं ते. म्हणजे उभं पण राहता येत नव्हतं. मग आता एवढी उंची पूर्ण वाढवले. हे इथनं वाढवले. अजून हे सगळं प्लास्टर करायचंय पूर्ण. हे भाई, हे काय खुलं ठेवलंय? खुलं नाही, ते काच आहे रे. आता आपलं काय महिनाभर जाईल ना अजून. होय, महिनाभर कम्प्लीट व्हायलाच पाहिजे. करेक्ट. नाही कौलं लागली ते एक नशीब पटकन.
तेच आता काय प्रॉब्लेम नाही. त्यांचं पण हेच आहे कायच आहे. नाही त्यांचं स्लॅब टाकलं ना ते काढून. मग ते हे काय ते करता येते का बघायला पाहिजे. काय ते सगळं झाडून घेऊन गेले हे पूर्ण. तर 2 बायका कोणतरी सांगून पूर्ण झाडून घेऊन याच्यावरती कार्पेट टाकायला पाहिजे. तेच करायचंय. प्रॉपर होणार. तेच करायचंय. खरं आपण मुंबईला गेल्यानंतर उंदराने परत खाल्लं नाही पाहिजे. नाही खात. आता कसं माहिती आहे उंदराचे सगळे एक्झिट आहेत ना ते बंद करायचे. यायला त्याला जागाच भेटू नये असं करायचं. आता हे कसं प्रकाश पडायला लागलाय बघा. तसं खिडकी अजूनही खिडकी ठेवता आली असती तरी चाललं असते की दोन्ही साईडला. कशाला नाही ते बंद जरी झालं तरी भरपूर उजेड पडतोय. मी पण जरा मोठं ठेवले बरं केले आणि इकडे ठेवली ती खिडकी. पाटी. अरे इथे काच काय नाही लावली त्याने. इथे एक मोठी तरी पाहिजे होती. साईडला 2 पाहिजे. इथे काच सांगितलेली की त्याला लावायला. इथे काच काय बऱ्यापैकी मोठं झालंय म्हणजे सगळे पाहुणे जरी आले तरी टेन्शन नाही आपल्याला. व्यवस्थित फक्त करायचं ही व्यवस्थित प्लास्टर करायला सांगायचं. प्लास्टर करून कलर व्यवस्थित करायला सांगायचं आणि व्हाईटच कलर करायला सांगायचं सर. व्हाईट म्हणजे म्हणजे प्रकाश चांगला राहतो. लाईट जरी पडली ना तर प्रकाश चांगला राहतो. अजून लाईटीचं काम करायचं. फॅन लावायचा आहे. लाईट फॅन आपण असं वरती लावूया नको. टेबल फॅन आपले ते इथे आहेत ना तसे फॅन आणून घेऊया. ते बेटर फिरतात. बाजूला फळी लावा. नाही तिथे काय लावायचं नाही. कोण काय जात नाही तिथे जास्त नाही. तर आता बरोबर 3:30 वाजलेत आणि आल्यानंतर काय माहिती माझं कसं होते डोकं नॉर्मल दुखत नाही. खोकताना डोकं दुखते. ते काय प्रॉब्लेम झालाय माहित नाही. केमिकल लोचा झालाय. दोघांचे पण डोळे लाल लाल. हा तुझा डोळे टॅप बघून बघून लाल झाले. तू मम्मी का लाल आहेस केली तरी. घरात पसारा खूप पडलाय आणि तरी नशीब आमचं हे वरचं जे आहे ते सगळं आवरलं. अजून थोडं काम आहे. ती रूम जी आहे ती आता काढलेली आहे पूर्ण हे करून. तर आता बघूया तिथं काय काय झालंय. आता चहाला थोडं ठेवते पाणी. आता इथे एंट्री होती तर मी इथे हे जे आहे ते एवढं हे भाग आता काढायचं आहे पूर्ण. हे बाथरूम होतं आमचं जुनंवालं. आम्ही एवढं कुठे सारखं येतच नव्हतो आणि वर्षातून एकदा येणार म्हटलं तर आम्ही एवढं. पण आता म्हटलं यात्रा आहे जरा आपण करून घेऊ. तर हे सगळं काढायचं आहे पूर्ण. अजून किचन इकडे घ्यायचं आहे आणि देवार इकडे घ्यायचं आहे. बाथरूम तिकडे येणार आहे. तिकडे थोडंसं अजून काय म्हणतो त्याला भांडी वगैरे ठेवण्यासाठी असणार गोष्टी. पण माझं कसं व्हायला लागलं माहिती. मी तर मुंबईला जेव्हा करून घेतलं तेव्हा मुंबईच्या त्या रूमनुसार ना थोड्याशा गोष्टी मला जास्त क्लिक झाल्या की वास्तुशास्त्राप्रमाणे मला विचारलं तू वास्तुशास्त्राच्या प्रमाणे मानतेस का. तर आता ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही दक्षिण आहे, ही उत्तर आहे. मग माझ्या डोक्यात कसं झालंय की तिकडे जे आहे ते ऑलरेडी करता येत नाही कारण ती रूम वेगळी आहे. इकडे जी रूम आहे ना आमची तर तिथे देवार आपण आणि बेडरूम पण एकच आहे. मग आमचं कसं झालं की तो हॉल ठेवूया, ही रूम ठेवूया एक, वरती 2 रूम आता झालेले ते पण अजून प्लास्टर करून पूर्ण क्लीन करायचं आहे. ती गोष्ट म्हटलं हीच एक मोठी अशी किचन राहील आणि एकीकडे वॉशरूम तिकडे राहील. बाथरूम वॉशरूम बाहेरच आहे आमचं. टॉयलेट म्हणजे अगदी तिकडच्या साईडला आहे आमचं. ते बाथरूम तिथं राहील. ही भिंत जी आहे ती पूर्ण बंद करून घेऊयात आणि इकडे हे असं ठेवूयात. मग आता जरी असं सांगितलंय त्यांना की आता माहित नाही कसं कसं करून घेतात. आणि हे काय डबल होणार नाही. हे सरळ आपलं जाणार ना असं म्हणजे मध्ये काही मधली भिंत काढणार. कुठली होय ही काढणार भिंत काढावी लागणार आहे. आणि इकडे जे आहे ते असं अँगल म्हणजे ह्या मापानं इकडे असं पडणार. खापऱ्या ह्या अशा येणार इकडच्या साईडने. यांचं बाथरूम डेरा आहे इथे. डेरा जुना तांब्याचा डेरा आहे. हे एवढं पडायला मध्ये पावसाच्या ह्याच्यात हे झालेलं ना. नाही हे झालंच की ना हात हे तुटलेलं की म्हणून अँगल टाकला ना. हा ते तुटलेल्या पावसाच्या ह्याच्यामध्ये खूप पावसात तर इथे आता नवीन कोणी जे कोणी असतील ज्यांना माहित नसेल तर पावसाळ्यात तुम्ही इथे नाही येऊ शकत. म्हणजे तुमची गाडी नाही येऊ शकत. तुम्हाला एवढ्यात गुडघाभर चिखलातून वरून यावं लागतं. मला वाटतं लग्नानंतर ओशाच्या वेळेला मी आले होते. अजून पण आठवतंय. व्हिडिओ आहे की तो साडी अशी पूर्ण करून खोलेली टन उड्या मारत वरच्या साईडनं डोंगरातून खाली यावं लागतं आणि असे मग डोसे वगैरे पुजून गेलो होतो. पावसाळ्यामध्ये इथे जवळजवळ 5-6 महिन्याचं सामान जे ते एकदमच भरून ठेवत होतं. आम्ही कोणीच नाही राहत. सगळे आम्ही मुंबईलाच राहतो. म्हणजे आई बाबा होते तेव्हा ते इथे राहायचे. आता आई गेल्यानंतर बाबा वगैरे आम्ही सगळेच मुंबईला राहतो. म्हणजे जवळजवळ आता 5 वर्ष झाली. त्यामुळे वर्षातनं एकदा येणं किंवा 2दा येणं मग तेवढंच क्लीन करणं हे करणं असं सुरू होतं. पण ह्या वर्षी म्हटलं यात्रेच्या निमित्तानं थोडं रिन्युएट होईल. मग वर्षातनं 1-2 वेळा आपल्याला म्हणजे कधी दिवाळीला आरोला सुट्टी पडते तेव्हा एक 8-10 दिवस येता येईल आणि त्याच्यानंतर मग उन्हाळी सुट्टीमध्ये येता येईल. तर हे आमचं छोटंसं छान असं घर आहे. छोटंसं नाही खूप मोठं आहे घर खरं तर. पण कसं आहे करता येत नाही.
तर कसं होतंय की मुंबईला राहतोय त्याच्यामुळे इथे जास्त इन्व्हेस्टमेंट नको असं वाटतं. शेती इथंच आहे जवळ, ती पण लावलेली आहे, म्हणजे आमचे चुलते वगैरे ते करतात. हे बघा इकडे झाडं दिसतात, झाडं दिसतात छान. वरच्या साईडला डाग म्हणतो ना, तिकडे जरा उंच करून दाखवलं की दिसते. ऐका नाही, तिकडे डागेत पण जागा आहे ना आपल्या. हो आहे की. तिकडे जायचं काय तुला? करवंद खायचे काय? तिथं काय लागते? बांबू आहेत तिथं. हा बघूया चल की. नको आता चल 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 बघून उन्हात नाही. चोकले दुकान बांबूंचं दर्शन. डाग म्हणजे असं डोंगरी ही आहे, तिथं पण जागा आहे. तिथं ते सगळं असं बांबू वगैरे येत नाही. इकडे खालच्या साईडला शेती आहे. एकदा मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. जेव्हा आता एप्रिलमध्ये आम्ही येऊ तेव्हा मग प्रॉपर परत एकदा शेती वगैरे दाखवतो. पूर्ण तोपर्यंत घर पण असं छान आहे. आणि मेन कसं बाबांना आता घेऊन जायचं होतं. त्यांना काय म्हटलं तुम्ही चला माझ्याबरोबर, हे थांबतो म्हणायला लागले. 8 दिवस सुट्टी काढून मी करून घेतो. पण असं झालंय की यात्रा असल्यामुळे अख्ख्या गावामध्ये कामं खूप काढलेली आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागले की आज कामगार आले तर उद्या येत नाहीत. आणि 15 दिवसामध्ये अजून प्लॅस्टर करून घेणं, प्लंबिंगचं काम, लाईटचं काम, कलरचं काम, किचनचं, हे सगळं. बाबा म्हणायला लागले माझं काही टेन्शन नाही, कारण ताई पण आता इकडं आले. मग ते म्हणायला लागले की मी आता काही येत नाही आणि तिथे येऊन आणि मी काय करणार आहे, त्याच्यापेक्षा त्याचं पण सुट्टी नको, कारण ह्यांनी 8 दिवस आता सुट्टी काढले तरी यात्रेला ह्यांना सुट्टीच मिळणार नाही असं होणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे. आणि आरोचे एक्झाम सुरू असल्यामुळे आणि परीक्षेमुळे मी पण इथे येऊ शकत नाही असंही झालं. त्याच्यामुळे धावती भेट म्हटली येऊया तरी करून चाललं. त्यामुळे हे आज उद्या आता संध्याकाळी चालू परत गावी, कारण इथं सोय आता ते जेवण बाबांचं जेवण बाहेरांचं, तर त्याच्यामुळे इथं प्रॉब्लेम सगळा होणार. म्हणून मी आता संध्याकाळी परत रिटर्न कोवाडला चालू आहे. उद्या सकाळी लवकर उठून तिकडून बाबांना इथून पिकअप करून ताईंच्याकडे वास्तुशांतीला जायचं. काय नाही, झोपाळा घ्यायला लागलाय. आणि तुम्ही काय करायला लागले हो? लिप बाम बाबाने मी लावलं, विशकेअरचं लिप बाम परवा आपण दाखवलेलं ना, सन प्रोटेक्शन देतो. मेन याच्यामध्ये बॅकस्टेज फिलिंग नाही आहेत. आणि हे ना याच्यामध्ये सेरामाइड्स दिसतंय, कुठे काय दिसतच नव्हते. सेरामाइड, कोजिक ऍसिड, नियासिनामाइड आणि वॉटरमेलन आहे. आणि टिंटेड लिप बाम आहे आणि SPF 50+ आहे. मग ते कंटिन्युअसली घेऊन फिरायला लागले आता माझ्या पॉकेटमध्ये असते. परवा पण मी दाखवलं होतं. हवं तर मी परत लिंक देईन याची. आपली चांगली ठेवते, तसं वॅक्स टाईप नाही वाटत. बाकीचे लिप बाम लावलं तसं आपले नाही, माझी असंच. सो हे मी माझ्या बॅगमध्ये पण ठेवते. आरवला थोरल्याबाईंनी अंड दिलं. थोरल्याबाईंच्या कोंबडीनी ताजं अंड आरवने घेतलंय हातामध्ये आणि अगदी सांभाळून घेऊन चाललाय. नाही रे बा, हे अंड पांढरं का नाही सांग का? मला काय माहिती. गावठी आहे. तर गावठी अंड्याचं ऑमलेट, अगदी ताज्या अंड्याचं ऑमलेट आज आरव खाणार आहे. होय ना? गीता इकडे गेल्यावर दे सांग, कांदा टोमॅटो घाल आणि मस्तपैकी कर म्हणून. उकडतं अंडा खाऊ शकते. उकडलं नको. तुला शाळेत दिले रे काल आरव उकडलेलं अंडा? दिले ना? खाल्लास ना व्यवस्थित? खाल्लास काय दुसऱ्याने खाल्ला? तो काय करतो माहिती शाळेत, मी डब्यामध्ये काय पण देते की नाही, हा स्वतः खातच नाही. सगळं शेअरिंग नाही, सगळं मला कळते की शेअरिंग करून आला तू. सगळ्यांनी काही पण दिलं की नाही, केक पण परवा दिलेला ना, शेअरिंग करून आला तू. माझ्यावर गेले. मी काय म्हटलं तू थोडं खा आणि बाकीच्यांना थोडं दे, हा सगळंच वाटून येतोय. सगळं नाही वाटलं, मला समजते, मला कळते शाळेत. माझा 3रा डबा असतो की नाही, त्या 3ऱ्या डब्यातलं मला मिळतच नाही. मग कशाला घेऊन जाते? अरे काय तो बोलला, आता त्यांना कळून चुकले ना, त्या 3ऱ्या डब्यात असते काहीतरी. 3रा डबा. अगं ते चकल्या दिलेलंच ना सोयाबीनच्या, त्या टीचरने खायलाच नाही सांगितलेल्या. तरी पण आता मग मम्मी रागवणार म्हणून मी हळूच काढलं आणि पटापट खाऊन टाकलं. मग ठेवायचं डब्यात, तसंच आणायचं ना. आता तूच म्हटलंस दिलीस तरी चालते मम्मी म्हणून. मग काय ते दिलं तर सोया स्टिकचं, आणि ते चांगलं होतं की नाही सोया स्टिक, ते काय वाईट नव्हतं, प्रोटीन वालं होतं. मला 2च खायला भेटलं. मग चलो, त्या एका मित्राकडे गेला डब्बा, त्यानं द्यायलाच नाही परत. तेव्हा इथं प्लॉट आहे त्यामध्ये. सुळ्यावरून आम्ही निघालो. वाटेत नेसरी हे एक गाव आहे, तर तिथे सोफा सेट पाहिला. ताईंना त्यांच्या घराची वास्तुशांती आहे, तर त्यासाठी माहेरून भेट म्हणून एक सोफा सेट सिलेक्ट केला आणि तो त्यांच्या घरी पाठवून दिला. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुवून चहा वगैरे घेतला. त्यानंतर मम्मीला म्हटलं की मला फक्त चंपी कर तेलाची. एक छोटी बॉटल होती तेलाची, ती पूर्ण बॉटल तिने माझ्या केसांसाठी संपवली. केसांना असं तेल लावताना म्हणते
केस अजिबात कट करू नकोस, आधी तुझे केस किती छान होते, आता शेंडी कट कर, अजिबात केस कट करू नको म्हणजे नको. पण मी पण कधी कधी केसांना मॉलिश करते, जेव्हा कधी वाटतं की हां जरासं थोडंसं आपण मसाज करू. पण मम्मी जेव्हा मसाज करते ना तेव्हा ती शांत वाटते एकदम. मग ते बोलत होते मी. त्यानंतर मावशीच्या घरी आलो आम्ही मावशीला भेटण्यासाठी. तर मी मावशीच्या घरी आले होते. मामाच्या घरी जाण्याच्या आधी मामाच्या घरी आज जेवणाला बोलवले आणि मावशीचं घर रिनोव्हेट केलेलं आहे. आम्ही डिटेल डिटेल व्हिडिओ आम्ही मे महिन्यामध्ये देऊ, कारण अजून छोट्या छोट्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या एकदा झाल्या. होम टूर तोपर्यंत फक्त हे हॉल बघा, अगदी छान मावशीने सजवलंय, छान केलंय. अजून भरपूर आहे गोष्टी करण्यासारख्या. तर मग ते सगळं झालं की दिवाण ते मे महिन्यामध्ये जेव्हा येणार तेव्हा करू. आता आम्ही निघतो तर मामाच्या घरी बोलवलंय आम्हाला. जाताना डॉक्टरांच्याकडनं सुई टोचून जायची आहे. चला मावशीच्या इथूनच मग मामाच्या घरी निघालो. मामाच्या घराच्या बॅक साईडला असे छान वाटते, म्हणजे पूर्ण डोंगर आहे साईडनं पूर्ण. आणि इथे चुलीवर मामी भाकऱ्या करते. मम्मी खूप आधी गेली होती मामीला मदत करण्यासाठी. म्हणजे तिनं माझ्या केसांना जेव्हा मॉलिश केले त्याच्यानंतर ती आली होती. त्यानंतर आम्ही थोडा आराम केला होता आणि आम्ही खूप वेळाने म्हणजे मावशीच्या घरी जाऊन मी आणि सचिन आणि आरव तिघंजण आलो. त्याच्या आधीच मम्मी इथे मामीला मदत करण्यासाठी आली होती. भाकऱ्या तेवढ्या करायच्या राहिल्या होत्या. मामी चुलीवरती भाकऱ्या करत होते तेव्हा मामीला म्हणत होते, मामी शहरामध्ये ना चुलीवरच्या भाकऱ्या खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात गं, म्हणजे अगदी चुलीवरचं जेवण खाण्यासाठी सुद्धा त्या मामीचं सुरू होतं. मी पण हॉटेल काढू की काय असा विचार करायला लागलो का धरून. मी म्हटलं काढ बरं होईल मस्त, कारण मामीच्या हातचं नॉनव्हेज किंवा ती बिर्याणी किंवा जेवण खूप छान करते. मग सचिन इथे बाहेर मामासोबत बोलत बसले होते. आई पण कुठे बाहेर गेली होती तर तीही आली, तिच्यासोबतही बोलत बसले. जेवण वगैरे झाल्यानंतर मामा घरी सोडायला येत होता आळीपाळीने गाडीवरून. मावशीला एकाच गावात दिलेलं आहे, म्हणजे मामाचं गाव आणि मावशीचं गाव सेम आहे. आमचं गाव आधी वेगळं होतं, पण आजोबा खूप म्हणजे 30-32 वर्षापूर्वी इथे घर बांधलेलं आहे, त्यामुळे आमचं सुद्धा गाव हेच झालेलं आहे. त्यानंतर मी आणि सचिन चालत निघालो. आज मामा मामीने जेवणाचा बेत केला होता. चला तुम्हाला लॉंग ड्राईव्हवरती घेऊन जातो. मामा आरवला आणि मम्मीला घेऊन गेलेला आहे पुढे. पायाला खूप लागलं. मी आणि ही आता जातोय चालत. हे गावाबाहेर आहे सगळं, म्हणजे अगदी हा नेसरी रोड आहे. नेसरीला इकडे नेसरी आहे, इकडे हा आत कोवाडमध्ये जाणार रोड. इथं अशी घरं आहेत थोडी इकडं. आता चालत चाललोय आम्ही आता. गब्बसाव. तर मग चला आजचा व्हिडिओ संपतो. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आम्हाला, लईच लवकर निघायचं आहे. तर मग काय ब्रश फक्त आहेत ते. मग आता पटकन घरी जाऊन सगळं आवरून ठेवतो आम्ही. 6:30ला म्हणजे निघायला पाहिजेत आम्हाला उद्या. बाबांना सुळ्यामधून पिक करायला पाहिजेत. तो उद्या आपण भेटू ब्लॉगमध्ये, ताईंच्या वास्तुशांतीच्या ब्लॉगमध्ये. मी पण पहिल्यांदा बघणार आहे ताईंचं गाव लग्न झाल्यापासून. तिचं की तुझं? ताईंचं गाव. नाही कोणाचं लग्न झालं? माझं लग्न झाल्यापासून. चलो तर शांतता. कसं किनकिन आवाज येतोय बघा की. पण हे कसलं भारी वाटतं, म्हणजे शांत वाटतं एकदम. इथे टाइम जात नाही. आणि मुंबईला मे बी सगळेच लोक धावपळीत असल्यामुळे की नाही टाइम फास्ट जातोय का काय असं वाटतंय कधी. पण इथे की नाही 1-1 तास जात नाही, म्हणजे शांत एकदम निवांत वाटतं 1-1 तास तरी. काय माहिती कसं काय. चला मंडळी भेटूयात आपण उद्या.